बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा शब्द पुरे एक प्रेमाचा. आज सकाळपासून शालनच्या पोटात मळमळत होतं. चक्कर येत होती. अंथरुणातून उठावंसंच वाटत नव्हतं. उठल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. घरात दुसरं कुणीच नव्हतं. सौरभ कामाच्या निमित्तानं दौऱ्यावर गेला होता. अनघा म्हणजे बबडी कधीची उठून आई दुदू करीत शालनला हलवत होती. 4 वर्षाचा अमेय नर्सरीत जायला नको म्हणून पोट दुखल्याचं नाटक करीत लोळत होता. सखूबाईला यायला अजून उशीर होता. काय करावं? शालनला डोकंही उचलत नव्हतं. मग अचानक तिला मालनताईची आठवण झाली. ती रिकामी असली तर तिला बोलवून घ्यावी म्हणून तिनं बाजूचा कॉर्डलेस काढला आणि ताईला फोन लावला. कोण? मालनताई? हो. काय ग शालन? आज सकाळी सकाळी कसा फोन केलास? अगं ताई, मला अजिबात बरं वाटत नाही. सारखं मळमळतंय, चक्कर येते. अंथरुणातून डोकं काढता येत नाही. नेमका सौरभ दौऱ्यावर गेलाय. दोन्ही मुलं कटकट करताहेत. तुला तुला जरा यायला जमेल का? न जमायला काय झालं? अशा वेळी नाही यायचं तर कधी? तू पडून राहा. मी लवकर आवरते आणि हे फॅक्टरीत जातानाच निघते. येताना नाश्ता फळं घेऊन येते, काळजी करू नकोस. ताईच्या त्या प्रेमळ शब्दांनी तिच्या अस्वस्थ मनावर जणू प्रेमाची फुंकर घातली. आई बाबा गेल्यावर आता ती एकटीच तिच्या माहेरची सर्वस्व होती. बबडीचं रडणं सुरू झालं तशी ती सावकाश उठली. भिंतीचा आधार घेऊन स्वयंपाकघरात आली. फ्रीजमधलं दूध काढून तिने गरम केलं. मग तिच्या कपात घालून बबडीला प्यायला दिलं. चूळ भरून तिने स्वतःसाठी कॉफी केली. अर्धा कप पोटात गेली तसं जोरजोराने ओकार यायला लागल्या. धावत जाऊन तिने बेसिनवर तोंड धरलं. पोटातली सगळी मळमळ बाहेर पडली. पुन्हा पुन्हा चुळा भरून ती बेडरूममध्ये आली. अमेयाला हलवत म्हणाली, अमे, चल उठ, ब्रश कर. शाळेत नाही का जायचं? आई, आज नको ना. तुला बरं वाटत नाही आणि मलाही. काय झालं तुला? माझ्या पोटात दुखतंय. ढोंगी कुठला. शाळेत जायचं नसलं की एक एक आरोग्याच्या तक्रारी आठवतात. ती आडवी झाली. अमेय पांघरून उडून पडून राहिला. ती मनाशी म्हणाली, जाऊ देत. याला तयार करायचं त्राण आज माझ्यात नाही. तिने डोळे मिटले. ती विचार करू लागली. आज असं हे दुसऱ्यांदा होतंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला असंच झालं होतं. तेव्हा वाटलं आपण बाहेर पाणीपुरी खाल्ली होती, उसाचा रस प्यायलो होतो. ती बादली म्हणून सौरभही तसंच म्हणाला. परंतु आज परत? काल रात्री तर मी साधंच जेवण घेतलं होतं. मग कशामुळे? आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिला आठवलं, बऱ्याच दिवसात आपली पाळी आली नाही. बापरे, म्हणजे आपल्याला दिवस तर गेले नाहीत. आजच डॉक्टरकडे जाऊन चेक करायला हवं, नाहीतर उशीर व्हायचा. एक बेचैनी अस्वस्थता तिच्या मनाला वेढून राहिली. इतक्यात दारावरची घंटी वाजली. अनघा बाबा बाबा म्हणून दाराकडे जाऊ लागली. परंतु ते रात्री येणार होते. मालनताई असावी म्हणून ती सावकाश उठली. दारात मालन डबा आणि पिशवी घेऊन उभी. तिचा चेहरा पाहून म्हणाली, चल चल, आत जाऊन पड. काही औषध किंवा चहा कॉफी घेतलीस का? डॉक्टरांना घरी बोलवायचं का दवाखान्यातच जायचं? मी गाडी ड्रायव्हर ठेवलाय. तू बस. डॉक्टर 10ला येतात. त्यापूर्वी फोन करू. मालननं तिला आधार देऊन झोपवलं. मग अनघाला मांडीवर घेऊन लाड करत म्हटलं, बबडे,
दूध प्यायचं ना? बिस्किट खाणार? तिचे मुखे घेत अमेयच्या पायावर पांघरून ओढत म्हणाली, काय छोटे राजे, शाळेत जायचं नाही? "उम्हम." डोक्यावर पांघरून ओढत तो म्हणाला, का? उठ, उठ, चला लवकर. आज गाडीतून जायचं. मग मी नंतर एक गंमत देणार आहे. खरंच मावशी? म्हणत तो पटकन उठला. तसा त्याचा हात धरून त्याला बेशिनपाशी नेलं. ब्रशला पेस्ट लावून तोंड धुवायला लावलं. त्याला दूध, ब्रेकफास्ट दिला. शाळेचा युनिफॉर्म घालून डब्यात खाऊ व रंगीत वॉटर बॉटलमध्ये पाणी भरून दिलं. मग शालनला म्हणाली, शालू, अमेयला स्कूलमध्ये सोडून येते. बबडीला पण घेऊन जाते. तोपर्यंत तू आराम कर. दार ओढून ते दोन्ही मुलांना घेऊन गेले. अमेयला शाळेत सोडून येताना वाटेत मुलांसाठी खाऊ, खेळणी, फुले, औषधं याची खरेदी करून आली. शालनची लहानशी झोप झाल्यानं थोडं बरं वाटत होतं, परंतु मनात दुसराच विचार त्रस्त करीत होता. मालन येताच ती म्हणाली, ताई, माझं हे आजारपण वेगळंच वाटतंय ग. आजच डॉक्टरांकडे जाऊन चेक करायला हवं. का ग? एवढं घाबरायला काय झालं? अगं, माझी पाळी चुकली. ध्यानातच आलं नाही माझ्या. काकुलतीनं ती म्हणाली, हात्तेच्या, एवढंच होय? अभिनंदन. उलट ही तर गुड न्यूज आहे. तसं नाही ग ताई, आम्हाला ही दोनच पुरेत. अगं, त्यांच्या वाढत्या मागण्या, शिक्षण, लग्न एका माणसाच्या पगारात परवडायला हवं. त्यातून वाढती महागाई. दोघंही अजून लहान आहेत. माझ्याने तिसरं सांभाळायला नाही होणार. तिला धीर देत म्हणाली, काळजी करू नकोस. होईल ग सर्व. मी आहे ना मदतीला. म्हणजे विचार काय आहे तुझा? मला हा गर्भ वाढवायचा नाही, कोरडेपणाने शालन म्हणाली. काय? तिला जोराचा धक्का बसला. मग स्वतःवर संयम ठेवीत म्हणाली, देव पण कसा आहे, ज्यांना नको त्यांच्या ओटीत टाकत असतो. नाहीच माझ्यासारखीला. भिजल्या आवाजात ती पुढे म्हणाली, शालू, तुला एक सुचू? रागावणार नाहीस ना? नाही ग, बोल. हा गर्भ तू वाढव आणि ते बाळ माझ्या ओटीत टाक. मग तो मुलगा असो की मुलगी. तुला माहीत आहेच की माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली. किती तपासण्या, ट्रीटमेंट्स, नवस आयास झाले, पण माझी ओटी रिकामीच राहिली. कदाचित देवानं यासाठी तुला हे तिसरं दान दिलं असेल. मला घाई नाही. तू सौरभशी नीट विचार विनिमय करून मगच निर्णय घे. मी तुझ्या पाठीशी आहे. तू तू खरंच म्हणतेस ताई? पण भाऊजींना चालेल? अगं, त्यांना मुलं फार आवडतात. ते म्हणतच होते की आपण एखादं मूल दत्तक घेऊ. आता घरातलंच म्हटल्यावर त्यांना खूप आनंद होईल. मग आधी डॉक्टरांकडे जाऊन तब्येत दाखवून येऊया का? चल, तयार हो तू. तू काही घेणार? सरबत, चहा, कॉफी? आत्ता नको, आल्यावर बघू. दोघी दवाखान्यात आल्या. डॉक्टरांनी नीट तपासलं. मग म्हणाल्या, बहुतेक दिवस गेले असावेत. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा टेस्ट करू, म्हणजे मग नक्की समजेल. तोपर्यंत या गोळ्या व औषधं घ्या, बरं वाटेल. मालनचा चेहरा उजळला. शालनला हात धरून तिला गाडीत बसविलं. दोघी घरी आल्या. मालन संपूर्ण दिवस तिच्याकडेच राहिली. मुलांचं खाणं पिणं, अंघोळ, स्वयंपाक केला. अमेयला शाळेतून घरी आणलं. शालनला पूर्ण विश्रांती घ्यायला लावली. रात्रीचा स्वयंपाक करून ती घरी आली एका नव्या उमेदीनं. दूरवर कुठेतरी आशेचा किरण दिसत होता. शालनला औषधानं बरं वाटलं. त्या रात्री सौरभ दौऱ्यावरून परत आला. मुलं आनंदानं त्याच्या भोवती नाचू लागले. मालन रोज फोन करून शालूच्या तब्येतीची चौकशी करीत होती. त्या आठवड्यात डॉक्टरांकडे पुन्हा जायचं होतं.
मालन गाडी घेऊन तिला न्यायला आली. दोघी डॉक्टरांकडे आल्या. डॉक्टरांबाईंनी तपासून दिवस राहिल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं. मालनने तिचं अभिनंदन करून आनंदाने मिठी मारली. शालन म्हणाली, ताई, आम्ही दोघांनी हे बाळ तुला द्यायचं ठरवलंय. भाऊजींना चालेल ना? चालेल ना म्हणून काय विचारतेस? त्यांना ऐकून आनंदाचं भरतं येईल. मला तर हर्षवायू होणार नाही ना अशी भीती वाटते. उद्यापासून तुम्ही सर्वांनी आमच्याकडे राहायला यायचं, ह्यांनीही सांगितलं. ते कसं जमणार? अमेची शाळा, ह्यांचं ऑफिस. मला जेव्हा मदत लागेल तेव्हा मी तुला हक्काने बोलवीन. बरं, चल, आजचा आनंद बाहेर हॉटेलात जेवून सेलिब्रेट करूया. चालेल. दोघी एका चांगल्या हॉटेलात जेवायला आल्या. शालूच्या पसंतीचे जेवण ऑर्डर केले. आता मालनने आपले समाजकार्य छंद बाजूला ठेवून शालनची काळजी घ्यायला सुरुवात केली. दर 2-4 दिवसांतून तिला भेटायला जाऊ लागली. होणाऱ्या बाळासाठी स्वेटर, पायमोजे, टोपडे, झबली विणू लागली. बाळ बाळंतीणीला काय काय लागतंय, त्यांची काळजी कशी घ्यायची याविषयीची माहिती व पुस्तकं गोळा करायला सुरुवात केली. शालनची तब्येत जरा नरम आहे हे समजता तिथेच राहू लागली. बघता बघता 9 महिने कसे गेले कळलंच नाही. त्या दिवशी शालनच्या पोटात दुखतंय असा फोन येताच मालन व माधव तडक घरी आले. शालनला घेऊन दवाखान्यात गेले. 8 तासाच्या वेनानंतर शालन सुखरूप बाळंत झाली. तिला 7 पौंडाची गुटगुटीत खूप जावळ असलेली गोरी पान मुलगी झाली. मालनला जणू स्वतः आई झाल्याचा आनंद झाला. तिने शालनकडेच मुक्काम हलविला. दवाखान्यातल्या खेपा, दोन्ही मुलांना सांभाळणं, त्यांचं खाणं पिणं यात दिवस कधी संपायचा तिला कळत नव्हतं. 3 दिवसानंतर शालन व बाळ घरी आले. त्यांचं तेल मालिश, अंघोळ करायला मालननं एक बाई ठेवली. 12 दिवसांनी बाळाच्या बारशाचा मालनने मोठा घाट घातला. बेबीचं नाव अपूर्वा ठेवलं. शालनच्या बरोबरीनं ती अपूर्वाचं सगळं करू लागली. अपूर्वा 2 महिन्यांची झाली तशी मालन तिला आपल्या घरी येऊन आली. आईचं दूध देण्यासाठी सुरुवातीला काही महिने रोज, मग 1 दिवसाआड बेबीला शालनकडे घेऊन जायची. पण अपूर्वाला मालनचा जास्त लळा लागलेला. अपूर्वावरचं प्रेम, जिव्हाळा, कळकळ बघून शालनला आनंदानं भरून यायचं. पोरीचं भाग्य उजाळलं म्हणून समाधान वाटायचं. बघता बघता ती 2 वर्षांची झाली. 2-2 शब्द बोलायला लागली, चालायला लागली. मालन व माधवला आई बाबा म्हणून हाक मारू लागली. त्याचवेळी त्याने तिला कायदेशीरपणे दत्तक घ्यायचं ठरवलं. सुरुवातीपासूनच शालन सौरभची संमती असल्यामुळे कसला प्रश्नच नव्हता. घरच्या घरी छोटासा समारंभ केला आणि अपूर्वा त्यांची कायदेशीर मुलगी झाली. माधवची स्वतःची फॅक्टरी होती. घरी सुब्बता होती. त्यातून बऱ्याच वर्षांनी अपूर्वा आल्याने तिचे खूपच लाड व्हायचे. मालन तिला जे हवं ते घेऊन द्यायची. माधवही तिचं सगळं प्रेमानं करायचं. तिच्यासाठी फॅक्टरीतून बरेच वेळा लवकर घरी यायचा. तिला गाडीतून फिरायला न्यायचा. तिच्याशी खेळायचा, बोबडं बोलायचा. तिच्या सहवासात आणि बाललीला दिवस कसे पळायचे कळायचे नाही. आता ती शाळेत जाऊ लागली. केजीतून प्राथमिक शाळेत आणि प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आली. मालनने तिला उच्च प्रतीच्या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळेत घातलं होतं. तिच्या अंगच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या छंदांच्या क्लासला घातलं. एका मुग्ध कलिकेचं सुरेख फुलात रूपांतर झालं होतं. अधूनमधून दोघींचं शालनकडे जाणं चालूच होतं. अपूर्वाची ती दोघं लाडकी मावशी व काका होती. याच सुमारास माधवची अमेरिकेत राहणारी चुलत बहीण बऱ्याच वर्षानंतर मुंबईला आली. एक दिवस माधवकडे जेवायला आले असताना अपूर्वाला बघून म्हणाली, माधव, हीच ना तुझी दत्तक मुलगी? किती मोठी आणि सुंदर झाली या. मी बघताना एवढीशी 2 वर्षांची होती. काय शिकतेस तू? तिने अपूर्वाला विचारलं. तिचं मन ताळ्यावर होतंच कुठे. तिच्या प्रश्नाला उत्तर न देता ती तरातरा स्वतःच्या खोलीत निघून गेली. पलंगावर पडून ढसाढसा रडायला लागली. ही अशी मध्ये का निघून गेली व हिचा चेहरा का उतरला म्हणून मालन तिच्या खोलीत गेली तर ती रडत होती. तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवीत ती म्हणाली, अपूर्वा,
असं अचानक काय झालं ग? तू मध्येच निघून आलीस? आई, खरं खरं सांग, मी तुमची मुलगी नव्हे, मी दत्तक घेतलेली मुलगी. छे ग, आमचीच मुलगी. नाही, तू खोटं बोलतेस. मग अशी सुमा आत्या मला पाहून तसं का म्हणाली मग? अगं, तिचा काहीतरी गैरसमज झालाय. तू आमचीच मुलगी आहेस. उगाच काहीतरी विचार करू नकोस. चल, जेवायला उशीर होतो, चल. ती जेवणाचं बघायला स्वयंपाकघरात आली. ती अजून जेवायला आली नाही हे बघून माधव तिला बोलवायला खोलीत आला. तिची समजूत काढीत म्हणाला, चल बेटा, जेवायला सगळी वाट बघतायत, चल. मला भूक नाही, मला नाही जेवायचं. तोंड फिरवून ती म्हणाली. माधवचा नाईलाज झाला. पाहुणे मंडळींना जेवून लवकर जायचं होतं, म्हणून तो मुकाट्याने हॉलमध्ये आला. इतरांबरोबर जेवणाचं ताट घेतलं, पण घास घशाखाली उतरत नव्हता. जेवण वाढण्याचं निमित्त करून मालन जेवलीच नाही. मंडळी जेवून गेली तशी मालन व माधव परत अपूर्वाच्या खोलीत आले. तिला खूप समजावलं, तिची खूप मनधरणी केली, पण ती हट्ट सोडेना. मला तुम्ही फसवताय, माझ्यापासून लपवून ठेवताय तुम्ही. खरं काय ते सांगा, नाहीतर मी जेवणारच नाही. तुम्ही सांगितलं नाही तर मी घर सोडून निघून जाईन. ती ऐकेच ना. मग मालनचा नाईलाज झाला. तिने खरे खरे सांगितले. तशी ताडकन उठून बसत ओरडली, तुम्ही इतकी वर्षे माझ्यापासून लपवून ठेवलं, माझ्या खऱ्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित केलं. का? का? तुमच्या स्वार्थासाठी? तुम्हाला मूल होत नाही म्हणून? मी मात्र इकडे एकटी भावंडांशिवाय वाढले, ना कोणी खेळायला ना कोणी बोलायला. माझं सुरेख बालपण तुम्ही हिरावून घेतलं. तुम्ही तुम्ही फार स्वार्थी आणि मतलबी आहात. आय हेट यू, आय हेट यू. म्हणून जोर जोराने स्पंदून स्पंदून रडू लागली. मालन माधव ते ऐकून थक्क झाले. डोळे विस्पारून पाहू लागली. तिची समजूत कशी काढावी हेच समजेना. जेवायलाही उठेना. मला आत्ताच्या आत्ता माझ्या खऱ्या आईवडिलांकडे जायचं आहे म्हणून हट्ट धरून बसली. तिचं मन शांत व्हावं म्हणून माधवनं गाडी काढली. दोघं तिला घेऊन शालनकडे आले. शालनला बघताच तिला बिलगली. आई आई म्हणून मिठी मारली. तिचं हे विचित्र वागणं बघून दोघं गोंधळून गेले. तिला बळे बळे समजावू लागले. तिला खोलीत घेऊन गेले. शालन व सौरभने खूप समजावून सांगितले. 4 घास खायला लावले व म्हटलं, अपूर्वा, तुझा गैरसमज होतोय. ताई व भाऊजीनं त्यांच्या स्वार्थासाठी तुला दत्तक घेतलं नाही, उलट त्यांनी तुला जीवदान दिलंय. ते दोघं तुझ्यावर खूप खूप प्रेम करतात. पण कठोर पाषाण हृदयाच्या अपूर्वावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट मनामध्ये त्यांच्याविषयी एक घट्ट अढी वेढून राहिली. एक दुरावा, एक तिटकारा निर्माण झाला. त्या पलीकडे तिला काहीच दिसत नव्हतं, उमजत नव्हतं. तिचं वयच मुळे असं आडमुठं वेडं होतं की काही ऐकून समजून घ्यायलाच तयार नव्हतं. त्या दिवशी ती घरी जायलाही तयार होईना. तसं माधव म्हणाला, बेटा, आजच्या दिवस हवं तर तू जरूर राहा, पण उद्या शाळा आहे, तेव्हा सकाळी गाडी पाठवतो, तयार राहा. त्यावर तिने हू की चू केले नाही. एखाद्या घुम्यासारखी बसून राहिली. माधव मालन रित्या मनाने उदास चेहऱ्याने घरी आले. त्यांना काही सुचेना. त्या रात्री ते नीट जेवले नाहीत की एकमेकांशी बोलले नाहीत. आपलं काय चुकलं, कुठलं चुकलं याचा मनाशी हिशेब घालीत राहिले ते. दुसऱ्या दिवशी मालन ड्रायव्हर बरोबर गाडी घेऊन आली. घरच्या सर्वांनी तिला खूप समजावल्याने नाराजीने ती मालन बरोबर घरी आली. पण पूर्वीचा खेळकरपणा, प्रेम, आपुलकी, माया सगळं सगळं आटलं होतं. एखाद्या त्रयस्थासारखी परकेपणाने वागू लागली. तिच्या अशा कठोर वागण्यानं माधव मालनच्या हृदयाला घरं पडत होती. खूप दुःख होत होतं. परंतु अपूर्वाला त्याची बिलकुल पर्वा नव्हती.
उलट त्यांना दुःख देण्यात एक प्रकारचा आसुरी आनंद होत होता. आता तर तिने वारंवार शालनकडे जायला सुरुवात केली. न सांगता राहू लागली. त्यांना मावशी व काका न म्हणता आई बाबा म्हणू लागली. शाळेतून परस्पर तिकडे जाऊ लागली. बिचारी मालन वाट बघून बघून फोन करून चौकशी करायची. मग न्यायला जायची. तिने मालन माधवला आता इतर भावंडांप्रमाणे मावशी काका अशी हाक मारायला सुरुवात केली. ते ऐकून काळजाला घरं पडू लागली. त्यांचं दुःख शालन सौरभला बघवेना. मग सौरभने मुद्दामच दूरच्या गावी बदली करून घेतली. अपूर्वाचं 10वीचं वर्ष असल्याने तिने अभ्यासात लक्ष घालायला सुरुवात केली. ती चांगल्या मार्क्सने पास झाली. तेव्हा मालनला खूप आनंद झाला. तिच्या आवडीप्रमाणे त्यांनी तिच्या पसंतीच्या कॉलेजात नाव घातलं. तिने सायन्स शाखा निवडली. तिचे सगळे चोचले पुरविले, परंतु तिच्या वागण्यात फरक नव्हता. ती तुटकपणे वागत होती. त्याकडे दुर्लक्ष करून आपलं कर्तव्य दोघं चोखपणे बजावत होती. तिच्यावर पूर्वी सारखाच प्रेमाचा वर्षाव करीत होती. अपूर्वा BSc झाली. मग तिने MSc केली. मालन माधवला तिच्या लग्नाची काळजी सुरू झाली. तिच्या संमतीने त्याने तिला स्थळ पाहायला सुरुवात केली. तिने पसंत केलेल्या मुलाशी त्यांनी थाटात लग्न करून दिलं. शालन सौरभ मुद्दामच लग्नाला आले नाहीत. त्याने आजारपणाचं निमित्त पुढं केलं, कारण लग्न मंडपात अपूर्वा काही तमाशा करेल आणि माधव मालनला कन्यादान करायला नकार देईल म्हणून. शालनला वाटत होतं की ताई भाऊजींचा तो हक्क आहे, त्यांनीच करावा. त्याप्रमाणे त्यांनी कन्यादान केलं. माधवला वाटत होतं की ती सासरी जाताना तरी आपल्याला बाबा म्हणून हाक मारेल, कारण मुली सासरी जाताना हळव्या होतात. पण तिच्या डोळ्यांतून एक टिपूस पाणी नाही आलं की मुखातून प्रेमळ हाक. कर्तव्य म्हणून ती तिराहितासारखी पाया पडली आणि पाठ फिरवून निघून गेली. माधवच्या कोमल हृदयाला तो आघात इतका असह्य झाला की त्याला अर्धांग वायूचा झटका आला. तो अंतरुणाला खिळला. मालनने अपूर्वाला बोलावून घेतलं. तिला खूप समजाविलं. त्यांना बाबा म्हणून हाक मार अशी खूप विनवणी केली, परंतु त्या पाषाण हृदयाच्या मुलीला मायेचा पाझर फुटला नाही. कुत्री, मांजरं, वाघ, सिंहासारखे हिंस्र पशु सुद्धा माणसाळतात. त्यांना मायेची ऊब समजते, पण या जगावेगळ्या मुलीला त्याची कधीच जाणीव झाली नाही. हट्टी मुलीने आपला हेका सोडला नाही. त्यातच त्यांचे निधन झाले. एका तृप्त आत्मा मुलीच्या हाकेखेरीज अनंतात विलीन झाला. मालन एकाकी पडली. आजारी का असेना, नवऱ्याची सोबत होती, तोही आधार सुटला. कर्तव्य म्हणून अपूर्वा तिला घरी घेऊन आली. पण मालन स्वतःचा स्वयंपाक स्वतः करीत होती, खर्चाचे पैसे देत होती, परंतु वरून प्रेमाचा मुखवटा धारण करून वावरत होती. घरातील परिस्थिती कुणाला समजू नये म्हणून कुणा नातेवाईकाकडे समारंभाला जात येत नव्हती, कुणाकडे काही बोलत नव्हती. उरातलं दुःख आणि मनातलं रिते पण स्वतःशीच ठेवून जगत होती. वय वाढत होतं तशा आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या. पण मालन अपूर्वाला काही न सांगता एकटीच सोसत होती. अपूर्वाच्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी तिला मूल झालं नव्हतं. मालनला वाटायचं निदान हिला एक मूल तरी व्हावं, म्हणजे आई वडिलांच्या प्रेमाची, त्यागाची महती कळेल. मुलं वाढवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे समजेल. परंतु तिने तिच्या वैयक्तिक जीवनात कधीच नाक खुपसलं नाही, कसला सल्ला दिला नाही, परंतु जन्मदात्या आईपेक्षा खूप प्रेम केलं. अपूर्वाच्या नवऱ्याला अमितला आपलं मूल असावं असं खूप वाटायचं. त्यासाठी दोघांनी तपासण्या, चाचण्या करून घेतल्या. दोघांत कसलाच दोष नव्हता, परंतु अपूर्वाला दिवस राहत नव्हते हे मात्र खरं. मग अमितने अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊया म्हणून सुचवलं. तशी ती ओरडली, नको रे बाबा, मी दत्तक मुलगी होऊन जो मनस्ताप भोगलाय तो दुसऱ्याच्या काय, कोणा शत्रूच्या वाट्यालाही न येवो.
काहीतरीच काय बोलतेस पूर्वा? उलट मालन काकू, माधव काकांनी जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर. अजून करतात. तू डोळ्यावर पट्टी बांधून मनात अडी ठेवून वागतेस म्हणून तुला ते दिसत नाहीये. माणूस ज्या रंगाच्या काचेतून बघतो तसं ते जग दिसतं. जरा तो चष्मा उतरून बघ. अमित, मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही. पूर्वी सांगितले तुला मी. दुसरं असं की मूल दत्तक घेण्याच्या अगदी विरुद्ध आहे मी. बस, उगाच वाद नको. ती तुझी इच्छा झाली, पण माझ्या इच्छेचं काय? मला मूल हवंय. नशिबात असेल तर आपल्याला अजून होईल. नाही झालं तर आकाश कोसळणार नाही. जगात असंख्य विना अपत्य जोडपी आहेतच. आपण त्यातलेच एक समजायचं. तुझ्या पुढे वाद घालण्यात अर्थ नाही. तुझेच तू खरे करणार. म्हणून तो तिथून निघून जायचा. मनात मालून काकूविषयी जास्तच दया दाटून यायची. घरची शांतता ढळू नये म्हणून दिसत असून गप्प बसायचा. परंतु अपूर्वाच्या वागण्यात तीळ मात्र फरक पडत नव्हता. मालनची तब्येत मात्र दिवसेंदिवस ढासळत होती. रक्तदाब व मधुमेह होताच. अलीकडे कानालाही कमी ऐकू येत होतं. मग अपूर्वाला ओरडून सांगावं लागत होतं. मग एक दिवस तिनं श्रवण यंत्र आणून दिलं. तिनं ते साफ नाकारलं. म्हणाली, आई, ही हाक ऐकण्यासाठी माझे कान आतुर झालेत. ती हाक ऐकूच येणार नसेल तर हे यंत्र घालून काय उपयोग? त्यापेक्षा मी बहिरी बरी. तिने यंत्र परत दिलं. आईच्या ह्या बोलण्याचा तिच्यावर अजिबात परिणाम झाला नाही. तिचे मन हेलावले नाही. मालनला आशा वाटत होती की कधीतरी अपूर्वात बदल होईल. ती आपल्याला आई म्हणून हाक मारेल. आता तर तिच्या लग्नाला 15 वर्ष झाली. इतके उन्हाळे पावसाळे आले, अपूर्वात किंचितही बदल नव्हता. उलट मालनने अपूर्वाच्या लग्नाच्या वाढदिवसाला साडी चोळी, सोन्याचा नेकलेस, कानातले असा सेट व अमितला 11,000 रोख दिले. आपला पैल तीर जवळ आलाय हे जाणून सगळं अपूर्वाच्या नावावर केलं. दिवसेंदिवस मालनची तब्येत ढासळत चालली होती. गेले कित्येक दिवस अंगात बारीक ताप होता. कुठलंही औषध न घेता ते आजारपण अंगावरच काढत होती. अशक्तपणा इतका आला होता, हातात चमचा धरायची ताकद नव्हती. ते पाहून अपूर्वानं तिला चमच्याने सूप पाजण्याचा प्रयत्न केला. तसा तिचा हात दूर सारीत म्हणाली, मला जगायचं नाही. ज्या प्रेमासाठी जीव तळमळला ते कधीच मिळालं नाही. मग मग जगायचं कशाला? कुणासाठी? तिने हट्टाने औषधही घेतलं नाही. आठवड्याभरातच तिचा जीव उडाला. आई या हाकेविना. इकडे मालनचे निधन झाले तर तिकडे नागपुरात अमितच्या धाकट्या बहिणीचा कार अपघात. मुलीला शाळेत सोडून परत येत असताना त्यांच्या कारला टँकरने धडक दिली. मेहुणे ड्रायव्हर सीटमध्ये तत्काळ गेले, तर बहिणीला गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल केल्याचा शेजाऱ्यांचा फोन आला. अमित आणि अपूर्वा लगेच निघाले. ती दोघं दवाखान्यात पोचली तेव्हा अनुजा, अमितची बहीण, नुसतीच शुद्धीवर आली होती. तिने अमितला पाहिलं. नजरेत ओळखीचे भाव तरळले. काही सांगण्यासाठी ओठ किंचित थरथरले आणि तिची मान कलंडली. जणू अमितसाठी तिचा जीव खोळंबून राहिला होता. तिला तिच्या सोनालीची काळजी होती. अमितला पाहिलं आणि तिने सुखाने डोळे मिटले. बिचारी 7 वर्षांची सोनाली आई बापाविना एकदम पोरकी झाली. अमित आणि अपूर्वा तिला घेऊन मुंबईला आले. सोनाली सारखं, आई बाबा कुठं आहेत? मला त्यांच्याकडे जायचं आहे. इकडे मला का आणलं? म्हणून सारखा पिच्छा सोडत नव्हती. खायला प्यायला नकार देत होती. दोघांना तिची समजूत काढता काढता पुरे वाट होत होती. एवढ्याशा जीवाचा आकांत रडणं पाहून अपूर्वाचं अंतकरण हेलावत होतं. जणू आपणच तिच्या जागी आहोत असं वाटून तिच्यासाठी जीव तिल तिल तुटत होता. या धक्क्यातून, दुःखातून तिला बाहेर काढायला हवं असा आतला आवाज सांगत होता. जी अपूर्वा दत्तक मुलाची आई व्हायला नकार देत होती, तीच अपूर्वा आता सोनालीची आई बनून प्रेमाचा वर्षाव करीत होती.
तिच्यावर जीव ओवाळून टाकीत होते. सोनालीच्या वडिलांचे कुणीच नातेवाईक तिची जबाबदारी घ्यायला पुढे होत नाहीत हे पाहून अमितने त्यांचं नागपूरचं बिराड बंद केलं. सोनालीचं शाळेतून नाव काढून मुंबईच्या शाळेत नाव घातलं. सोनाली नव्या शाळेत जायला तयार होईना. पुन्हा पुन्हा आपल्या घरी जाण्याचा हट्ट करू लागली. तसा अमितचा नाईलाज झाला. तिला जवळ घेत म्हणाला, बेटा सोनू, तुझे आई बाबा दूर देवाघरी गेलेत. ते कधीच परत येणार नाहीत. यापुढे मी व मामीच तुझे आई बाबा. आम्ही तुझ्या आईबाबांसारखंच प्रेम करू, माया करू. नको नको, मला इकडे राहायचं नाही. मला नागपूरला जायचं आहे. आई बाबा बरोबर देवाघरी जायचं आहे मला. तिने रडून आकांत मांडला. अपूर्वानं मांडीवर घेऊन खूप समजावण्याचा प्रयत्न केला. ती ऐकेच ना. रडून रडून ती झोपी गेली. त्या रात्री तिला सडकून ताप भरला. आई बाबा, मला तुमच्याकडे यायचं आहे म्हणून बरळू लागली. अमितने तातडीने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. तिची काळजी घ्यायला सांगितली. रात्रभर तिच्या उशाशी बसून अपूर्वा गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवीत होती. दुसऱ्या दिवशी ताप उतरला तेव्हा अपूर्वानं सुटकेचा निश्वास टाकला. अशक्तपणा खूप आल्याने सोनू झोपूनच होती. अपूर्वा तिची आईसारखी सेवा करत होती. ते पाहून अमितचे डोळे भरून आले. तो म्हणाला, पूर्वा, आज तुझ्यामुळे सोनू बरी झाली. माझ्या बहिणीचा आत्मा तृप्त झाला असेल. डॉक्टरही म्हणाले की तुमच्या पत्नीच्या सेवेमुळे ती लवकर बरी झाली. तशी अपूर्वा म्हणाली, तसं काही नाही. मी एक साधन, डॉक्टरांची औषधे आणि देवाची कृपा. काही असो, ती बरी झाली याहून दुसरा आनंद कोणता. अपूर्वा, मला एक सुचवायचं होतं. काय रे? मी तुला मागेच म्हणत होतो की आपण एखादं मूल दत्तक घेऊया, परंतु तुझा नेहमीच विरोध होता. आता देवानेच ही मुलगी आपल्या ओटीत टाकली आहे, तेव्हा रीतसर दत्तक घेऊन तिला आपलं नाव देऊया. हं, तुला काय वाटतं? नाहीतरी ती आता आपल्याकडेच राहणार, वाढणार. मग तिला आपली रीतसर मुलगीच करू. तिची अवस्था मला पाहवत नाही रे. माझ्या डोक्यावरचा केवढा मोठा भार हलका झाला म्हणून सांगू. थँक्स पूर्वा. आता तिच्या वडिलांच्या व इतर नातेवाईकांना आमचा विचार पत्र फोनद्वारे कळवतो. हो, उद्या कुणाचा आरोप नको. चालेल. चक्र जोरात फिरू लागली. मामा तिची जबाबदारी घेतो व त्याला मूल नाही हे पाहून सर्वांना बरं वाटलं. मग घरच्या घरी दत्तकविधी पार पडला. अपूर्वा सोनूला जवळ घेत म्हणाली, सोनू बाळा, तू मला यापुढे मामी म्हणायचं नाही, आई म्हण. आणि मामांना बाबा. तशी फुरंगटून ती म्हणाली, मुळीच नाही. माझे आई बाबा तर देवाघरी गेलेत. ते परत कधीच येणार नाहीत. मग तू कशी माझी आई होणार? तू तर माझी मामी आहेस. मी तुला मामीच म्हणणार आणि मामाला मामा. ते ऐकून कानात कुणीतरी तप्त रस ओततंय असं अपूर्वाला वाटलं. अंतकरण रक्तबंबाळ व्हावं तशा वेदना झाल्या. त्या क्षणी तिला मालन माधवच्या प्रेमाची जाणीव झाली. पश्चातापाने तिच्या डोळ्यांतून आसुभं ओघळू लागली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.